नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी धडा 5वा विषय मराठी लपाछपी या धड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर चला चालू करूया. लपाछपी नाव तर ऐकलं असेल. इंग्लिशमध्ये याला बोलतात हाईड अँड सीक. याच्यामध्ये 10 मुलं असतील तर एका मुलावर राज्य येतं आणि 9 मुलं लपतात आणि मग तो एक मुलगा सगळ्यांना शोधत असतो. तर चला याची सुरुवात कशी होते, काय होते सगळं जाणून घेऊया. एके दिवशी लहान मुलांनी लपाछपी खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलाने डोळे बंद करून 10 ते 100 अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्यावर राज्य येईल. पण जर कोणी धप्पा दिला तर तो त्याच मुलावर राज्य येईल असे ठरले. पहिले राज्य सम्राटवर आले. खेळ सुरू झाला. तर एके दिवशी लहान मुलांनी काय खेळायचे ठरवले? लपाछपी खेळायचे ठरवले. राज्य येणाऱ्या मुलाने डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. म्हणजे ज्याच्यावर राज्य असेल त्याने 10 ते 100 अंक मोजायचे. तो जोपर्यंत हा बघा इथे मुलगा अंक मोजतोय. तो जोपर्यंत अंक मोजतोय तोपर्यंत बाकीची सर्व मुलं लपून घेतील. जो सर्वात आधी सापडेल म्हणजे सर्वात अगोदर जो सापडेल त्यावर राज्य येईल. पण जर मध्येच कोणी धप्पा दिला तर त्याच मुलावर पुन्हा राज्य येईल असे ठरले. म्हणजे जी बाकीची मुलं लपतील, जो पहिला शोधला, पण एखाद्याच्या अंगावर जाऊन म्हणजे ज्याच्यावर राज्य आहे त्याला टच केला, स्पर्श केला आणि धप्पा बोललो तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असं ठरलं. पहिले राज्य सम्राटवर आले. पहिले राज्य कोणावर आले? सम्राटवर. खेळ सुरू झाला. त्याने डोळे बंद करून 10, 20, 30, 100 असे अंक म्हणायला सुरुवात केली. काय म्हणायला सुरुवात केली? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे म्हणायला सुरुवात केली. आता मी येऊ का असे विचारून तो सगळ्यांना शोधायला लागला. आता मी येऊ का असं बोलून तो सगळ्यांना शोधायला लागला. हळूच तो घरात शिरला. सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागला. सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागला. पहिल्यांदा दरवाजा मागे लपलेला मोहित त्याला सापडला. पहिल्यांदा त्याला कोण सापडलं? मोहित. त्याने पलंगाखाली पाहिले. तिथे कोणीच नव्हते. त्याने पाहिलं तिथं कोणीच नव्हतं. नंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. त्याने कपाटाच्या वर पाहिले. तिथे कोणीच नव्हते. पण कपाटा मागे रुपाली सापडली. कपाटामागे कोण सापडली? रुपाली सापडली. मग तो पुढे गेला. त्याने आजीला विचारले, रिया दिसली का? आजी काहीच बोलली नाही. तेवढ्यात आजीच्या पदराखाली लपलेली रियाही सापडली. तेवढ्यात आजीच्या पदराखाली कोण लपलेलं? रिया. तीही सापडली. सायली त्याला दिसली नाही. सायली त्याला दिसली नाही. तो सायलीला शोधायला अंगणात गेला. सायलीला शोधायला कुठे गेला तो? अंगणात. सम्राट शोधत शोधत शेवटी एका मोठ्या झाडाजवळ आला. झाडापासून दूर असलेल्या एका झुडपाच्या आत लपलेली सायली धावत आली. ती सम्राटकडे धावत आली. सायली कुठे लपली होती? झुडपाच्या मागे. तिने झुडपाबाहेर असलेल्या सम्राटला धप्पा दिला आणि अशा प्रकारे लपाछपीचा खेळ रंगला. किती जणांना माहिती आहे खेळ लपाछपी? तर अशा प्रकारे आपला हा धडा शिकून झालेला. धड्याचं नाव आहे लपाछपी. चला आपण याची प्रश्नोत्तरे पाहूया. काय सांगितलंय? पहिले नवीन शब्द शिकूया. झुडूप म्हणजे छोटे झाड. धप्पा म्हणजे पाठीवर हळूच थाप देणे. प्रश्न पहिला, मुले कोणता खेळ खेळत होती? आता मी तर अंडरलाईन केलं, तिथं लिहायचं मुले लपाछपीचा खेळ खेळत होती. प्रश्न दुसरा, लपाछपीच्या खेळात कोणावर राज्य आले? लपाछपीच्या खेळात सम्राट वर राज्य आले. सम्राटला रिया कुठे सापडली? सम्राटला रिया आजीच्या पदराखाली सापडली. सम्राटला रिया कुठे सापडली? आजीच्या पदराखाली. सम्राटला धप्पा कोणी दिला? तर सम्राटला धप्पा सायलीने दिला. प्रश्न दुसरा, सम्राटला मोहित दरवाजाच्या
मागे सापडला. सायली झुडपाच्या आत लपली होती. आता विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, लपाछपी खेळताना धप्पा केव्हा देतात? तर लपाछपी खेळताना सर्व मुले लपतात. जेव्हा पहिला मुलगा बाद होतो तेव्हा बाकी सर्व लपलेली मुले असतात, तेव्हा ज्याच्यावर राज्य आलेले आहे त्याला धप्पा देतात. लपाछपी खेळताना तुझे मित्र कोणकोणत्या ठिकाणी लपतील ते सांग. लपाछपी खेळताना जर आम्ही खेळत असू तर मुले घराच्या मागे, गाडीच्या मागे, भिंतीच्या मागे लपतील. लपाछपी खेळताना सम्राटला कोण केव्हा सापडले? तर सम्राटला पहिला सापडला मोहित. पहिला कोण सापडला? मोहित. नंतर सापडली रुपाली, नंतर सापडली रिया व शेवटी सायलीने सम्राटला धप्पा दिला. लिहिते होऊया. प्रश्न 1 हे झालेले आहेत. पाठातील रिया व अजय यामधील संवादाची कल्पना करा व लिहा. तर रिया लपाछपी खेळताना मोहित व सम्राटवर राज्य आली. रिया लपली. रिया धावत धावत आजीजवळ आली. आजीबाई म्हणाली, काय झालं? तर रिया म्हणाली, मी लपाछपी खेळते म्हणून मी आता तुझ्या पडद्यामागे लपते. कोणाला सांगू नको. तर आणि कोणाला सांगू नको मी इथे लपले. तर आजी म्हणाली, ठीक आहे, तू माझ्या पडद्यामागे लप. अशा प्रकारे हा संवाद पूर्ण झाला. आता एके दिवशी सर्व प्रश्न दुसरा कंसात दिलेले शब्द गोष्ट पूर्ण करा. मोजायचे, बंद, खेळ, लपायचे, धप्पा, राज्य. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी हा खेळ खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे बंद करून 10 ते 100 अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्यावर राज्य येईल. पण कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्या मुलावर राज्य येईल असे ठरले. सर्वांनी ठरवलेल्या नियमानुसार आनंदाने खेळ खेळला. खेळूया शब्दांशी. वेगळा शब्द ओळखा व गोल करा. जसे आत, बाहेर, सम्राट, जवळ. तर सम्राट हा वेगळा शब्द आहे. सेकंड वाला आहे 20. धप्पा 10, 30. 10, 20, 30 हा धप्पा वेगळा शब्द, याला गोल करायचा आहे. अशा प्रकारे सुंदर लपाछपी हा पाठ आपला समजून खेळून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. आपल्या चॅनलचं नाव आहे घरचा अभ्यास. धन्यवाद.